राम
संता तरी त्या आवळी पंढरीनाथ तरी आवळी पंढरीनाथ तरी आवळी पंढरीनाथ ऐका आवळी पंढरीनाथ आवळी पंढरीनाथ तरी आवळी पंढरीनाथ ऐका पुत्र देई संता तरी त्या आवळी पंढरीनाथ आवडी पंढरीनाथ करिता आवडी पंढरीनाथ प्रभुत्र देई नाथा करिता आवडी पंढरीनाथ करिता आवडी पंढरीनाथ करिता आवडी पंढरीनाथ गीता नित्याने वाचिताने करीते वाचिताने करीते वाचिताने करीते करी मस्तक ठेवना करी मस्तक ठेवना करी मस्तक ठेवना करी मस्तक करी मस्तक ठेवना करी मस्तक
नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे ऐसे करिगा संत जना ऐसे करिगा संत जना दासी जनीच्या निधाना गीता नित्य ज्ञानेश्वरी प्रेमे जमृपिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं प्रियं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारो संपदं भोजते जस्पुरदि प्रदेशं विजेंद्रादि देवे सदा स्तुयम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहादलो पावन झालो चराचरी अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनजवन कृशाणुज्ञानिनाम कृगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि आता वंदुरंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले उघडिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे ग्रंथ प्रविश वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यास्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेमाने हात जोडावर सर्वप्रथम हात जोडून सर्वांनी 2 श्लोक माझ्या मागे म्हणा 2 श्लोक माझ्या मागे म्हणायचे सामुदायिक वंदन वसुदेव सुतं देवं सर्वांनी म्हणा जोरात म्हणा प्रेमात म्हणा आनंदात म्हणा जोराने प्रेमाने आनंदाने या सामुदायिक वंदन म्हणतात जसं आपण सामुदायिक भोजन केलं सामुदायिक भोजन सामुदायिक भजन सामुदायिक पारायण तसं सामुदायिक वंदन सुद्धा शास्त्रात सांगितलंय आणि सामुदायिक वंदनाचा स्तुतीचा असा महिमा आहे की भगवंत त्या ठिकाणी स्वरूपाने प्रगट होतो या जागेमध्ये स्पंदनं तयार होतात सकारात्मक ऊर्जाचे आणि भगवंताच्या या ठिकाणी सहज प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो हात जोडून सर्वांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने प्रेमाने वसुदेव सुतं देवं आवाज मोकळा येते त्याचं कारण तुमची मन अजून मोकळी झाली मन मोकळं झालं की आवाज मोकळा आल्याशिवाय मोकळ्या मनाने म्हणा वसुदेव सुतं देवं थोडस कसं मोकळ्या मनाने म्हणत मन मोकळं करा बघा आवाज मोकळा जोरात म्हणा जी बाई जोरात म्हणाली तरी शेजारच्या बाईची शपथ वसुदेव सुतं देवं पडलं ना फरक पडला ना वसुदेव सुतं देवं
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णाय वासुदेवाय हरे परमा ऐसा पुत्र दे संता. आणि या परिवारामध्ये आप्पांच्या या परिवारामध्ये आप्पांची मुलं हो माझ्याकडे सुरुवातीला जुनी गोष्ट आहे 2004-5ची गोष्ट आहे. हो आमचा निलेश आणि रुपेश हे दोन्ही बंधू. वारीचा महिमा माहिती, वारकऱ्यांवरचं प्रेम आणि म्हणून या परिवारामध्ये झालेला आनंद आणि हा पुत्रोत्सवाचा आनंद साजरा करण्याकरता माझं भाग्य आहे. माझ्या वडिलांपासून आमच्या घरात 45 वर्षापासून पंढरीची वारी आहे. सांजुरीला बाबांची समाधी मठ आहे आणि पंढरीला सुद्धा मठ आहे आणि म्हणून पंढरीला मठ आहे. पंढरी माझं माहेर असं मी समजतो. पंढरीला मला 2-3 महिन्याने मला पंढरीला गेल्याशिवाय करमत नाही आणि आप्पांचं नावच पंढरी, त्याच्यामुळे आप्पांचं नाव डोळ्यासमोर आलं की मला पंढरी डोळ्यासमोर येते. आप्पांचा असा महिमा आहे आणि म्हणून आप्पासाहेबांचं माझ्यावरचं प्रेम आणि आमचे आप्पासाहेबांचे 2 नंबरचे चिरंजीव अचलदादा यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. अचलदादा आणि त्यांच्या सौ वैष्णवीताई यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि पुत्रोत्सव साजरा करण्याकरता आणि त्या बाळाचं नामकरण करण्याकरता त्याचं नाव आपल्याला ठेवायचं आहे आणि नाव शेवटी आपण पुत्रोत्सवाचा आनंद घेऊन नाचून भगवंताच्या गुणानुवादाचं चिंतन करत आनंदाने नाचत आणि मग पाळणा आणि मग तो नामकरण करण्याचा अधिकार तो जो मान आहे तो आत्याचा असतो. आणि आमच्या हर्षदाताई शेवटी नाम जाहीर करणार. पाळणा होईल तेव्हा बाळाचं नाव म्हणून नामकरण यातून इथे बाळाचं नाव नाही, हा नामकरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आप्पा माझ्याकडे सांजुरी मठावर आले आणि आप्पा म्हटलं की कार्यक्रम असा करायचा आहे, कसा करायचा. मी म्हटलं कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील आपल्या मालेगाव शहराचं मालेगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट सचिन महाराज ह्याडीस यांना सांगा आणि महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. महाराजांची भक्ती आहे, महाराजांची त्या ठिकाणी फार मोठी निष्ठा आहे आणि भगवंताची कृपा आहे. हो खरंच मला माहिती पडलं एक शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचे 10 विद्यार्थी सांगू ना, मला खरंच ही घटना आश्चर्य वाटली. महाराजांचे 10 विद्यार्थी इर्टिगा गाडीने दोंड्याच्या जवळ कार्यक्रमाला जात असताना महाराजांची ती गाडी पलटी झाली टायर फुटल्यामुळे. गाडीचे 4 चाकं वरती आली, गाडी 100% लॉस झाली, पण 10 विद्यार्थ्यांपैकी कोणालाही काही लागलं नाही. ही भगवंताची कृपा आहे. आणि हे लहान लहान लेकरं, हा सुंदर सेटअप आहे. पण आप्पासाहेबांचा प्रेम, आप्पा म्हटले सगळ्या परिसराच्या भजनी मंडळाला आपल्याला बोलवायचं आहे आणि म्हणून आज आप्पांच्या प्रेमास्तव आमची दहिदेशी भजनी मंडळ आलेली, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमच्या करंजगावांची भजनी मंडळ आलेली आहे. हो फार सुंदर. आणि डोंगराळेहून आमचे भाईदासाबा माझ्यासोबत आलेले आहेत. हो डोंगराळे दहिदी हा परिसर सगळा आप्पांना ओळखतो आणि आप्पांवर प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट नातेवाईक सर्वजण आलेले आहेत. आणि आमच्या ताई त्यासुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उभ्या आहेत. विनेकरीपासून सर्व आमचे दादा, फार सुंदर. भगवंताची कृपा आहे. हो कार्यक्रमाचं नियोजन फार छान आहे. आणि मला विचारत होते, अचल दादा विचारत होते, आमचा निलेश दादा, रुपेश दादा विचारत होते, अजून काही कमी का, अजून काही कमी का. एवढं प्रेम आहे या मंडळीचं आहे बरं का. साऊंड सेटिंग छान लागलेली आहे. हो तुम्ही बायपास केल्यामुळे चांगलं झालं. जोरदार टाळी वाजवा या सर्वांसाठी. आणि भगवंताची कृपा आहे. असं वाटतं की मी बोलत राहावं. आणि शहरातली माणसं आहेत, मला शहरात महाराज माझा अनुभव आहे. मी ग्रामीण भागात आजच मी कथा संपवून सकाळी काल्याचं कीर्तन दोंड्याच्या जवळ रामीला कथा श्रीमहापुराण कथा संपून आणि तिथून त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन करून साखरपुडा अटेंड करून मी आलो. दमलेलो आहे, थकलेलो आहे, 7 दिवसाचा थकवाच आहे. पण इथे आल्यानंतर शहरातली माणसं पाहिली, तुमचे चेहरे प्रसन्न पाहिले, माझा थकवा गेला बाहेर. कारण शहरातल्या बाया, शहरातली माणसं फार हुशार असतात. शहरातल्या माणसांना जास्त सांगायची गरज पडत, त्यांना लगेच कळतं. तो म्हणजे काय, तो म्हणजे तपेलं नाही, तपश्चर्या. शहरातली माणसं फार हुशार असतात, सुशिक्षित माणसं असतात. म्हणून अभंगाचा भाव तुमच्या लगेच लक्षात आला असेल. ही मागणी आहे. कुणाची मागणी? जनाबाईची. अगोदर जनाबाई कोण होत्या ते समजून घ्या. संत मालिकेमध्ये, संत वाङ्मयामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, सर्वांचं वर्णन केलं. महाराजांच्या सोबत संस्थेचे विद्यार्थी गायक हरिभक्तपरायण काय नाव, तुषार महाराज आणि माझ्यासोबत आलेले आळंदीकर आमचे भूषण महाराज. फार सुंदर. जोरदार टाळी वाजवा दोन्ही. भगवंताची कृपा आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कडस. वारकरी संप्रदायाची परंपरा. नामदेव महाराजांचं कुटुंब फार मोठं आहे. नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी 14 जणांचं कुटुंब आहे. किती लोकांचं कुटुंब आहे? गोनाई राजाई दोघी सासू सुना दामाना जाना बापले. 14 जणांचं कुटुंब आहे. त्यांची नावं आहेत अभंगामध्ये नारायण. गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक. किती झाले? मोजा ना, किती झाले? मोजले नाही का तुम्ही? मी म्हणायचं तुम्ही मोजायचं पण नाही का? परत म्हणावं लागेल. गोनाई राजाई दोघी सासू सुना. जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये आजही एकत्रित कुटुंब राहतं. असतं काही ठिकाणी एकत्रित कुटुंब. काय म्हणतात त्याला? खटलं, खटल्याचं घर. एकत्रित कुटुंब. तसं नामदेव महाराजांचा परिवार एकत्र आहे. 14 जणांचा परिवार आहे. गोनाई राजाई दोघी सासू सुना दामानामा जाना बापले. किती झाले? 4 झाले. गोनाई राजाई सासू सुना दामानामा जाना बापले. दामू शेट्टी आणि नामदेव महाराज. नारा मादा गोंदा इठा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. किती झाले? 8 झाले ना आता, बरोबर. लाडाई गोडाई येसराई साखराई 4 सुना पाही नामदेवाच्या. किती झाल्या? किती झाल्या? लाडाई गोडाई येसराई साखराई. किती गोड नाव आहे. जुनी नावं फार गोड होती महाराज. जुनी नावं. साखराई त्या नावातच साखर आहे. जुन्या लोकांची नावं किती गोड होती मी नेहमी सांगतो. फार गोड महाराज. आता तशी गोड नावं नाही. आज नामकरणचा कार्यक्रम म्हणून सांगावं लागेल मला. जुन्या लोकांची नावं बघा किती गोड नावं. हो, आमच्या नावामध्ये राम होता, आमच्या जगण्यात राम होता, आमच्या कामात राम होता, आमच्या व्यवहारात राम होता, नवे नवे बोलण्यात चालण्यात काय होता? हे प्रीत जहा की रीत सदा. ओ हे प्रीत जहा की रीत सदा गीत वहा पे गाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की. जीते हो किसी ने दे चुका हमने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है. इतने पावन है लोग जहाँ, इतने पावन है लोग जहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत का रहने वाला हूँ भारत. म्हणत राहावंसं वाटतं. काय सुंदर आहे. काय गोड नाव होती लोकांची. काले वो गोरे का भेद नहीं हर दिल से हमारा नाता है. कुछ और ना आता हो हमको हमें प्यार निभाना आता है. काय गोड होतं. पिक्चरचं नाव उपकार. काय नाव? किती गोड नाव. किती गोड. यह राम अभी तक है नर. राम होते. जुन्या लोकांच्या नावात राम होता. सकाळी सकाळी माणसं एकमेकाला काय म्हणायचे? का हो राम राम. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता आपण सुशिक्षित झालो. आता आपण राम राम नाही, आपण आता काय म्हणतो? गुड मॉर्निंग. शाळेमध्ये सुद्धा गुड मॉर्निंग सर. बघा ना किती छल याच्यामध्ये. गुड मॉर्निंग सकाळी, गुड मॉर्निंग दुपारी, गुड आफ्टरनून संध्याकाळी, गुड इव्हिनिंग रात्री. गुड जसाच तसाच. बाकीचं बदलत चाललंय. आमचं बदलत नाही ना. का बदलत नाही? हे राम राम म्हणण्यामागे अर्थ सांगू तुम्हाला. सकाळी सकाळी माणसं का हो राम राम. संध्याकाळी कधी भेटू द्या काय म्हटले? 2दा राम राम. का बरं? फार सुंदर चिंतन. ह्या राम तैसा हृदयामध्ये मी रामू. या देहामध्ये असणारा जो रामू आहे ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू. सेवा गटी राम
घरामध्ये सुद्धा राम, आम्ही सर्वत्र राम पाहायचो. सर्वांमध्ये राम पाहण्याची आमची संस्कृती. माणसांच्या नावात राम होता. बघा जुन्या लोकांची नाव बघा, सखाराम, तुकाराम, राजाराम, आत्माराम, अजून आणि कितला राम शेत, जयराम, अजून श्रीराम, अजून मनसाराम, पुंजाराम, बलराम, अजून किती भरपूर राम होते तुम्हाला. रामच राम बघा ना, किती नावं. जुन्या लोकांची नावं ही जुनं ते सोनं. जुन्या लोकांची नावं बरं का, ऐका, जुन्या लोकांची नावं आपासाहेब गोड नावं ठेवायची पूर्वीच्या काळात. लोकांच्या नावात राम होता, जगण्यात राम होता, कामात राम होता. आता लोकांना राम चालत नाही. मी एका ठिकाणी बाराशाचं कीर्तन केलं. कीर्तन संपल्यानंतर ती म्हातारी नातवाला घेऊन आली. म्हणे बाबा आता नाव सुचवाय असं, तुमचं पंचांग ज्योतिषाही अभ्यासी. म्हटलं हो, माझा पंचांग ज्योतिषाही अभ्यास, मी कुंडली पण काढतो. आमचे ब्राह्मण तात्या आहेत, ते ब्राह्मणाचं कामही करतो, पण अभ्यास म्हणून करतो, मी व्यवसाय म्हणून करत नाही. तर म्हटलं जन्माक्षर तिने सांगितलं, नक्षत्र, चरण, आणि मग लक्षात आलं की अ अक्षर निघालाय. म्हटलं आजी याचं नाव ना अ वरून गोड नाव सांगू. म्हणे महाराज सुचवा. मी म्हटलं आजी याचं नाव आत्माराम ठेवा. किती गोड नाव आहे. झाली संध्या संदेह माझा घे, आत्माराम हृदय शेजे आला. किती गोड नाव आहे. आत्माराम हृदय शेजे आला व हृदय प्रगट आला. किती गोड नाव आहे. ती म्हातारी काय म्हटली माहिती का, माझ्या लक्षात आहे अजूनही. ती म्हातारी काय म्हणे, बाबा बोलतो निंबरवीज असेल नाव, देऊन नाव निंबरवीज म्हणे असेल. ती निंबर म्हातारी म्हणे. म्हटलं आजी कसं नाव पाहिजे. म्हणे बाबा आमच्या घरातली जी नावं आहेत ना तशी नाव पाहिजे. आजपासून 20 वर्षापूर्वीची नावं प्रत्येक 5-10 वर्षांनी बदलत राहतात. मी तुम्हाला आताची नाव पण सांगतो. 20 वर्षापूर्वी अशी नाव होती. म्हणजे बाबा आमच्या घरात ना सगळी, आम्ही शहरातली माणसं, आमचं सगळं मॅचिंग राहतं. आमचा गाडीचा रंग, घराचा रंग, कपड्याचा रंग, बांगडीचा रंग, टिकलीचा रंग, सँडलचा रंग, आमचं सगळं मॅचिंग राहतं. तसं आमच्या घरातली नावं सुद्धा मॅचिंग आहेत. म्हणे बाबा. म्हटलं कसं काय. म्हणे एका नातूचं नाव किरण आहे, एकाचं नाव दीपक आहे, एकाचं नाव आरती, एकाचं नाव ज्योती, एकाचं नाव अर्चना, एकाचं नाव भक्ती, एकाचं नाव किरण, एकाचं नाव पूजा. असं मॅचिंग नाव सांगा. म्हटलं आजी सगळा देवाराही लागा गरमा. देवारा म्हटला कुठलाच पदार्थ राहिली नाव ठेवा. म्हणे बाबा असं नाव मॅचिंग सांगा. म्हटलं आजी एक काम कर, या नाव घंटा ठेव. देवारा मग घंटा लावून बाकीचे कसे नाव असायचे. पूर्वीचे गोड नाव. लोकांना गोड नाव आवडत नाही. आता मी सचिन महाराज खेडेगावातली गोष्ट आहे. मी विचारलं, म्हटलं आजी नातू खेळत होती म्हातारी. म्हटलं आजी याचं नाव काय. म्हणे बाबा या नाव मानलेता येत नाही. म्हणतं का बरं. बोलतं कठीण शेते. म्हटलं एवढं कठीण की आजीला नातूचं नाव घेता येत नाही. आताची लेटेस्ट नाव सांगतो मी. मी शेजारच्या त्या मुलीला विचारले असं नाव काय. तिने जे नाव सांगितलं ते ऐकल्यानंतर क्षणभर मलाही घेता येत नव्हतं ते. म्हणजे याचं नाव जियांश. जियांश हे अंश कुठून आणलं काय तुम्ही लोकांनी. जियांश, कियांश, जियांश, जियांश हे चीनची मधली आणली कसं. या कोरोना टाइम नाही लागत नाव. या चीन मधली नाव कशी नाव असावी. किती गोड नाव असायची. जुनी नावं बघा ना तुम्ही. विश्वंभर किती गोड. अनेक नावं तुम्हाला सांगेल. आज नामकरण विधीचा कार्यक्रम. चांगली नाव ठेवली पाहिजे. म्हणून मी हे सगळं कीर्तन करतो ना, हे आत्याच्या लक्षात राहायला पाहिजे. कारण शेवटी आत्या नाव ठेवणार म्हणून जबाबदारी आहे. चांगली नावं ठेवा, देवाची नावं ठेवा. एक तुम्हाला भागवतातली कथा सांगू का. भागवतामध्ये कथा आहे अजामिलची. भक्त अजामिल. हा अजामिल अगोदर भक्त नव्हता. हा डाकू होता, दोरडेखोर होता, ब्राह्मण होता. पण त्या ठिकाणी त्याची दृष्टी कमजोर. एका वैश्याला जार्म कर्म करताना पाहिलं आणि त्याची बुद्धी फिरली. तो वैश्याला घरी आणलं, तिच्याशी लग्न केलं. वेश्यालाच त्याने घरी पत्नी बनवलं आणि उदरनिर्वाहासाठी आता पूजापाठ नाही, दरोडा टाकायला लागला. इतका मोठा दरोडेखोर झाला की पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव होतं. कोणाचं. अजामिल. पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव. आणि त्या अजामिलच्या पत्नीला 9 मुलं झाली. 10वी संतान गर्भामध्ये असताना एकदा संतांची दिंडी चालली होती अयोध्येकडे. मथुरेहून संतांची दिंडी अयोध्येत जात असताना आणि मग त्या ठिकाणी गावाच्या लोकांनी विचारलं का हो रात्र झाली, आम्हाला पुढचा प्रवास करणं अवघड आहे. 100 मूर्ती आहेत. तुमच्या गावात कोणी भक्त आहे का जेणेकरून त्यांच्या निर्वाहाची, भोजनाची, संध्याकाळच्या भगवंताच्या प्रसादीची भोगची सोय होईल. भोग लागेल देवाला. निंदक लोकांनी सांगितलं हमारे ग्राम में बहुत बड़ा भगत रहता है, उसके पास जाओ, उसके घर जाओ, आपको सब मिल जाएगा. संतांना लक्षात आलं नाही. साधू सिंहाकडे दुर्जनाची बुद्धी. लक्षात आलं नाही. त्या गावाच्या लोकांनी सांगितलं हमारे गाव में बहुत बड़ा भगत रहता है, उसका नाम है अजामिल. अजामिल दरोडेखोर होता. नाही का बरं का. संतांची सर्व दिंडी कुठे आली. गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल,
100 संतांची ती महात्म्यांची, त्याच्या जटाधारी, फेटाधारी, सोटाधारी, लोटाधारी, तंबोराधारी अशी विचित्र विचित्र साधू संत होते. इकडची परंपरा. त्या संत बोलू नका माहिती, लक्ष द्या. 100 संतांची दिंडी त्या अजामिलच्या दारात आलेली आहे. कीर्तनात विक्षेप करू नका बरं का माय. ऐका ऐका हो ताई, शेवटच्या ताई. कीर्तनात बोलण्याने फार मोठं पाप लागतं. कीर्तनात जो बोलतो तो पुढच्या जन्मामध्ये बेडूक बनतो. कीर्तनात जो झोपतो तो पुढच्या जन्मामध्ये साप होतो आणि त्याचा शेजारचा गारोडी होतो. म्हणून झोपू नका, बोलू नका, विक्षेप करू नका. कीर्तनात विक्षेप केल्याचं फार मोठं पाप आहे. जास्त वेळ घेणार नाही, 10:15 वाजले. एक अर्ध्या तासात कीर्तन सेवा. आपल्याला लवकर कीर्तन आवरायचं, सर्वांगाचे कान करू नका. नामकरण विधीचा कार्यक्रम आहे. ही 100 संतांची दिंडी अजामिलच्या दारामध्ये रात्रीच्या 11:30च्या आसपासच्या सुमारे संतांची दिंडी पोहोचली. आणि ते सगळ्यातले महंत होते, ते ओरडायला लागले चिमटाधारी. ते खंजिरा मंजिरा वाजवत आहेत आणि सांगतायत, अरे बेटा अजामिल भगत बाहर आओ, देखो तुम्हारे घर पावन हो आए, संत पधारे आए. तुम्हारे भाग्य है कि संत तुम्हारे घर आए हैं, अतिथि आए हैं, संत आए हैं, बाहर आओ बाहर आओ. अजामिल बाहेर आलेला नव्हता, तो ड्युटीवर गेला होता. कोणती ड्युटी? कोणती ड्युटी? दरोडा टाकायच्या ड्युटीवर तो गेला होता. त्याची पत्नी, तिला 9 मुलं होती, 10वी संतान, 7वा महिना चालू होता. ती गरोदर होती. ती गरोदर अजामिलची पत्नी बाहेर ओट्यावर उभी राहिली आणि तिने त्या संतांची नाचणारी ती दिंडी पाहिली, भगवंताचा जयघोष पाहिला. सात्विक होती बिचारी, कर्माने तरी त्या ठिकाणी त्याची पत्नी होती. तिने त्या संतांना हात जोडला. महाराज, भगवान संत भगवान आपको किसी ने गलत रास्ता दिखाया है. मेरे पति भगत नहीं है, मेरे पति तो बहुत बड़े पापी है, डाकू है, वो दुनिया में बदनाम है. बोले बेटी, तुम हमारी पुत्री की तरह हो. 100 मूर्ति है, संतांची भाषा, 100 मूर्ति है. रात्रि का असमय है, हम आगे नहीं जा सकते, बूढ़े बुजुर्ग हैं और भूखे हैं. अगर तेरी इच्छा हो तो जिमवा दे. तिने हाथ जोड़ले. महाराज, मेरे घर का पाप का आपको अन्न नहीं चलेगा. लगता है भगवान की आज यही इच्छा है, तेरे घर का अनाज हम भगवान को भोग लगा के खाएंगे तो हमको कैसे पाप लगेगा. तू दे दे, हम बनवा लेंगे. तिने सिद्धार्थ दिला. त्यांनी स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य लावला. धुनी पेटलेली आहे, भजन चालू आहे, देवाला पालखीच्या समोर नैवेद्य लागला आणि संतांची दिंडी जेवायला बसली. रात्री ती अजामिलची पत्नी संतांच्या समवेत बराच वेळ त्या महंतासोबत गप्पा मारत होती. रात्र उशीर झाला, 2-3 वाजले आणि अजामिल ते सगळं घेऊन, चोरीचं माल घेऊन दारात पाहतो तर आपल्या दारामध्ये धुनी चालू आहे. संत त्या ठिकाणी भजन करतायत. अजामिलची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने तलवार काढली. भागो यहाँ से, मेरे आंगन में क्या कर रहे हो, भागो यहाँ से. अजामिल सगळ्यांना धाक दाखवायला लागला. ती बिचारी गरोदर बाई थोडीशी झोपली होती मध्येच. ती लगेच ती ओट्यावर बाहेर आली. तिने पाहिला आपला नवरा अंगणामध्ये बसलेल्या सगळ्या संतांना धाक दाखवतोय. अजामिल त्यांना धाक दाखवतो. तेवढ्यात तिने अजामिलकडे पाहिलं. ए, क्या कर रहे हो, चुपचाप भीतर घर में जाओ. अशी हाक मारल्याबरोबर अजामिलने खाली मान घातली आणि गपचीप घरात घुसून गेला. तो महंत हसायला लागला. बेटी, तेरे पति से सारी दुनिया डरती है. बोले हाँ महाराज. लेकिन वो तुझसे डरता है. बोले हाँ महाराज. समजलं का? अजामिलच्या घराचं नाही, आपल्या घराचं बी असंच आहे. माणसं कशी असतात, बाहेर वाघ असतो. वाघ बाहेर कसा असतो, वाघ, आणि मध्ये घरात घुसला एकदा की मेव. मांजर माहिती ना, मांजर बाईचा रुबाब असतो घरात. कसा रुबाब असतो सांगू बाईचा? तुम्ही मांजर पाहिली? मांजर रस्त्यात जर कुत्र्याला दिसली माय, अशी जोरात पडते ना. कोण? मांजर. पण जर मांजर घरात असली आणि दारात कुत्रा आलं की ती मांजर कुत्र्या एवढी मोठी होऊन जाते. लक्षात आलं का? हे तसंच आहे. मी कुणाला मांजर म्हटले तुमच्या लक्षात आलं? तुम्हाला नाही म्हटलं बरं माय. डोक्यात तुम्ही एका विषय घालला, कारण तुम्ही फार भाग्यवान आहेत. तुमच्यासारखं भाग्य तुमचंच आहे. आणि ह्या पिढीमध्ये, आताच्या इतिहासामध्ये इतका मोठा अधिकार तुम्हाला कधीच कोणी दिलेला नव्हता. तुमची एवढी ताकद आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजलं की मुख्यमंत्री बाया बनवू शकतात. मुख्यमंत्री कधी, खरं सांगा, आता सरकार कोणी आणलंय? तुमच्या 1500 रुपयाने आणलेलं आहे. तुमच्या लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलेलं आहे. हो, तुमच्या लाडक्या बहिणींचं फार मोठं भाग्य आहे. इतका सुखाचा काळ आतापर्यंतच्या मागच्या इतिहासामध्ये महिलांसाठी कधीच आलेला नव्हता माय. किती सुखाचा काळ आहे तुमचा. खरं सांगा, खरं सांगा माय, कुठली तुम्हाला कामं आहेत का आता? खरं सांगा. सगळी जड कामं कोणाकडे? सगळी जड कामं खरं सांगायचं कोणाकडे? माणसांकडे. सिलेंडरची हंडी कोणी उचलायची? माणसाने. पोती कोणी उचलायची? माणसाने. गाद्या जड असतील तर कोणी उचलायच्या? सगळी जड कामं कोणी करायची? माणसांनी. आणि कंबर कोणाची दुखतात? हे गुढे पण समजलं नाही कारण असं.
फार सुखाचे दिवस आले माय. आठवतं का तुम्हाला 5 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वी बाया बसून फरशी पुसायच्या. आता बाया बसून सुद्धा फरशी पुसत नाही, बाया आता उभं राहून फरशी पुसतात. झाडू असतो तो इकडे फिरतो, इकडे वाढतो, लगेच पाणीमध्ये धुतला जातो आपोआप. आता बाया बसून फरशी पुसत नाही, आता बाया नाचून नाचून फरशी पुसतात. किती सुखाचे दिवस आले माय तुम्हाला. आता खूप सुखाचे दिवस आले. हंडा भरून सुद्धा बाई माठात पाणी टाकत. आता फक्त तुम्हाला एकच त्रास आहे, तांब्या भरून पाणी पाजावं लागतं. पुढे पुढे तो त्रासही तुमचा कमी होईल. लोक बैठक रूममध्ये बारीक बारीक आरोच्या नड्या फिट करतील. कोणी पाहुणा आला, पाणी पाजा हो, तोंड पुढे करा हो, घाल त्याच्या तोंडात. असे सुखाचे दिवस तुम्हाला येणार आहे. खूप सुखाचे दिवस. बघा ना तुम्ही, गर्दी आता बघा, माणसांपेक्षा गर्दी कोणाची जास्त आहे? कीर्तनात गर्दी बायांची. तुमच्या इथे कथा झाली, रेकॉर्ड तुटला प्रदीपजी मिश्रांची. प्रदीपजी मिश्रांची कथा झाली, सर्वात जास्त गर्दी बायांची. कथा कीर्तनांमध्ये गर्दी बायांची, EST मध्ये गर्दी, बँकांमध्ये गर्दी, हो, नवे नवे जिकडे तिकडे बायांचीच गर्दी. आणि दवाखान्यात सुद्धा. विशेष भगवंताची कृपा आहे. आणि वाईट परिस्थिती हिंदू धर्मावर, आपल्यावर फार वाईट परिस्थिती आली. आणि ज्यांच्याकडे मुली ते भाग्यवान आहे. फार मोठा चिंतनाचा विषय. या अभंगामध्ये महाराजांनी फार सुंदर जनाबाईंनी फार सुंदर विषय हाताळलेला. लक्ष द्या, हा नामकरण विधीचा कार्यक्रम आहे. जनाबाईंनी मागणी केली, पुत्राचीही मागणी या अभंगात आणि पुत्रीचीही मागणी. मुलगी झाली तरी कशी व्हावी आणि मुलगा झाला तर कसा व्हावा, अभंगाच्या प्रथम पुत्र देई संता. कैसा पुत्र देई? अजामिलला 10वी संतान होणार होती. महंतांनी वचन घेतलं, बेटा जाताना की तुला 10वा मुलगा झाला की त्याचं नाव नारायण ठेव. काय नाव ठेव? म्हणून तो अजामिल पापराशी तोही नेला देवा वैकुंठाशी. मरताना अजामिलने, लहान मुलामध्ये माणसाचा जास्त जीव असतो बरं का, अजामिलने मरताना लहान मुलाचं नाव घेतलं, बेटा नारायण बचाव. नारायण बचाव म्हणताच बरोबर विष्णुदूत भगवंताचे पार्षद त्या ठिकाणी हजर झाले. यमांना सांगितलं, हे गिराईक आमचं आहे, याला मी वैकुंठात नेणार. यमधर्म म्हणतायत, यमाचे दूत म्हणतात हा नरकात जाईल, हा नरकात जाईल, हा देवाचं नाव घेत नाही, तुमच्या नारायणाचं नाव घेत नाही, हा त्याच्या मुलाचं नाव नारायण घेतोय. युक्तिवाद केला. विष्णूचे पार्षद म्हणतात, भगवंताचे पार्षद म्हणतात, आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या, याच्या मुलाचं नाव अगोदर आहे का नारायणचं नाव अगोदर आहे, देवाचं नाव अगोदर आहे? वाद झाला, युद्ध झालं. विष्णुदूतांनी यमदूतांना मारलं, ठोकलं. ते परत गेले, यमधर्माकडे आले, सांगितलं मालिक याच्या पुढे आम्ही ड्युटी करणार नाही, आमचा राजीनामा लिहून द्या. म्हटले का? किती मार खावा लागला आम्हाला. त्या आम्हाला विष्णुदूतांनी मारलं. का मारलं? अहो तो अजामिल महापापी, त्याला मी आणायला गेलो होतो, पण तेवढ्या त्याने त्याच्या मुलाचं मरताना नाव घेतलं, प्राण सोडताना नारायण बचाव, हे नारायण बचाव. तेवढ्यात त्यांना असं वाटलं त्यांच्या स्वामीचं नाव आहे, ते विष्णुदूत आले वैकुंठातून आणि त्यांनी आम्हाला असं मारलं. यमधर्माने त्या ठिकाणी त्या यमदूतांना हात जोडले, तुम्ही भाग्यवान आहेत की माझ्या प्रभूच्या पार्षदांचं तुम्ही दर्शन घेतलं. विष्णूच्या पार्षदांचं दर्शन म्हणजेच विष्णूचं दर्शन. हा, भगवंताचे पार्षद वैकुंठातले भगवंतासारखे दिसतात. आपण काकडा अभंग म्हणतो, ओवाळून गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके.
तुम्ही भाग्यवान आहेत, तर तुम्ही भगवंताच्या पार्श्वदाचं दर्शन घेतो. म्हणजे ते जाऊ दे भाग्य बाजूला, पण याच्या पुढे काय करायचं ते सांगा. जो देवाचं नाव मरताना घेतो तो भाग्यवान होतो. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, हो त्यांचा उद्धार होतो. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून आता याच्या पुढे कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं, म्हणजे मरताना तो देवाचं नाव घेईल त्याला आणायचं नाही. पुढे अजून सांगा, म्हणजे तो भगवंताचं भजन करतो त्याला आणायचं नाही, त्याला नरकात जाऊ द्यायचं, वैकुंठात आणायचं, त्या ठिकाणी नरकात आणायचं नाही, वैकुंठात जाऊ द्यायचं. जो माळकरी त्याला आणायचं, जो एकादशी करतो त्याला आणायचं नाही नरकामध्ये. नरकामध्ये कुणाला आणायचं नाही, माळकरी त्याला आणायचं नाही, एकादशी करतो त्याला आणायचं नाही, वारी करतो, उपासना करतो, देवाचं नामस्मरण करतो त्याला आणायचं नाही. जो सोमवारी महादेवांना एक लोटा जल, सब समस्या कहल, एक लोटा जल सोमवारी महादेवाला वाहतो त्याला आणायचं नाही. विष्णू यमदूत म्हणतायत, आणि रविवारी नॉनव्हेज खाल्लं असेल तर, रविवारी खाल्लंय, सोमवारी महादेवाला पाणी टाकायला गेला, याला एक लोटा जल नाही, येतो छल है. नॉनव्हेज खाल्लं, खालचा बोकड पोटातच येतो, सोमवारी पाणी टाकतो. किती मोठी कल्पना आहे. पशुपतीनाथाची उपासना करतो आणि पशुतला जो पती आहे, जो नाथ, त्याला मारून हत्या त्याची करतो, हे चुकीचं आहे, त्यालाही आणायचं. म्हटले अजून कोणाला आणायचं, म्हटले जो भगवंताची कथा कीर्तन करतो, श्रवण करतो त्याला आणायचं नाही. देवाच्या कथा कीर्तनामध्ये जो येतो त्याला आणायचं नाही. जो कीर्तनामध्ये झोपून जातो त्याला सुद्धा आणायचं नाही. घरी झोपण्यापेक्षा इथे झोपलेलं चांगलं आहे, हो. आणि म्हणून भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताची कथा कीर्तन करणाऱ्यांना आणायचं नाही. म्हणजे का अभंग सांगतो, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. पुढे आहे का, जाऊ नये तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे होते. भगवंताचं नामस्मरण केल्याचा हा महिमा आहे, भगवंताचं नामकरण ठेवल्याचा हा महिमा आहे, मुलाचं नाव नारायण ठेवलं त्याचा हा महिमा आहे. आणि म्हणून पुत्र कसा झाला पाहिजे, कैसा पुत्र व्हावा. नामदेव महाराजांची 15वी त्या ठिकाणी घरातली सदस्य, मी सांगत होतो 14 जणांचं कुटुंब आहे. नारा माधा गोंदा येठा हे 4 पुत्र, लाडाई गोडाई यसराई साखराई, लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, वेडी पिसीजनी नामयाची 15वी जन्माई. आणि जेव्हा नामदेव महाराजांच्या घरी पुत्ररत्न येणार होतं त्यावेळेस प्रार्थना करतात की देवा ऐसा पुत्र देई संता, कैसा देई तरी त्या आवडी पंढरीनाथा. मुलगा कसा व्हावा, आणि काय का माय मुलगा होणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तर अनेक प्रमाणात आपला वेळ कमी प्रमाण नका देऊ. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मुलगा जन्माला येणं फार मोठं भाग्य आहे. आपांच्या घरी ते भाग्य आलं म्हणून तर भाग्याने कीर्तन ठेवलंय. भाग्यवंता घरी